ती काय कोंबडीची अंडी नाही दिसायला, ती जंतांची अंडी, ती सूक्ष्मदर्शी खालीच दिसतात. हा बघा. तर मग आता याने काय नाव म्हणाला तुझं? सौरभ. तू जर गोळी खाल्लेली असेल तर फक्त गोळी खाऊन काम भागणार नाही, कारण ती गोळी तुला किती दिवस प्रूव्ह करेल? फक्त 4.5 महिने. किती महिने? 4.5. पण आपण असं गृहीत धरू 5 महिने ती तुला प्रूव्ह करेल. परंतु तू ज्या वेळेला मातीमध्ये खेळतोस, शौचाला जाऊन येतोस, त्यावेळेला तुझ्या नखांमध्ये ती अंडी अडकतात आणि ही अंडी आपण ज्या वेळेला खातो त्यावेळेला आपलं निम्म भोजन, आपण खाल्लेलं अन्न कोण खातं? ते जंत खातात. सूतकृमी, पट्टकृमी, बोल नको. आणि ते कृमी खातात आणि मग तुमच्या अंगी लागत नाही. आई म्हणते बाया आज पोरगा एवढं खातंय कुठं ठेवते कुणास ठाऊक, हाय का नाही? डोळ्यावर चष्मा, हातपाय काढ्या, पोटवाड्या. नाही 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 नाही, हे इकडे बघा. मग तुला गोळी खायची का नाही सांग? खाल्ली. व्हेरी गुड. आपण आता याला जास्त याची परीक्षा न घेता आपण याला जे ठरलंय ते बक्षीस आपण देऊया. तुम्हाला कळलंय भाग्यवान विजेता वगैरे हा काही नाहीये, परंतु हा मित्र नाराज नाही व्हायचं. तुला काही वाईट वाटलं का? नाही. वा, तू माझा कोण आहेस? मित्र आहेस. हा, अरे यार 50 रुपये पण द्यायचं कबूल केलं होतं आपण. थांबा 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 थांबा. हा 100. बर 100 तर 100. 100 तर 100. ही पुस्तक दर आधी. हा 500 द्यायचे. बरदार 500. चल. हा हा थांबा, त्याला मला विचारतो, तुम्ही नका बोलू. तुला 100 रुपये पाहिजे का 500? 500 म्हणतो. किती म्हणतोय तो? 500. देऊन टाकू त्याला 500 रुपये. चल जाऊन दे. चल धर. हा बस पुढं बघ. फोटो काढ. फोटोवाला उठ. हा पुढं बघ. हा चल. उठ. हा फोटो काढ. यस. हा हा ओके. चला दिले त्याला 500 बरं का. चल जा. अरे मला राहू दे म्हणतो तू. अरे राहू दे रे, राहू दे राहू दे राहू दे राहू दे राहू दे रे. तुझ्या खाऊसाठी दिलेले आहेत मी. त्याला नको देऊ. तो लय लबाड आहे बघ, लय लबाड आहे तो. जा जा जा. राहू दे, तुला खाऊ आण. बघ इकडे बघ. काय हर्षद ना? सौरभ. सॉरी सौरभ. इकडे सौरभ, एक काम कर, माघारी द्यायचीच नाही. घरच्यांना तर निश्चित नाही द्यायचे, पण ह्या मित्रांसाठी उद्या 500 रुपयाचे चॉकलेट आण आणि भैरवनाथ शाळा आणि मराठी शाळेमध्ये सगळ्यांना वाटायची. संख्या भैरवनाथची संख्या 350. तुमची संख्या 250. मग तेवढे येतील का? येतील का? येतील जा. येतील. हा ठीक आहे. घड्याळात वाजले 4. 4ला 5 मिनिटं बाकी आहेत. किती मिनिटं बाकी आहेत? मी आताची पिढी. आता थोडासा हा इकडे बघा. आता खाली बस. खाली बस. आजची पिढी इतकी हुशार झाली मित्रांनो की या पिढीला आता हुशार झाल्याशिवाय पर्याय नाही. जो मुलगा मागे राहील, जो मुलगा अभ्यासात मागे राहील, तो खडे खेळतोय. इकडे बघ. हा तोच मागे बघतोय तो. हा इकडे बघ म्हणा त्याला. हा यस यस तो. हा जो मुलगा अभ्यासात मागे राहील, आपल्या आरोग्यामध्ये मागे राहील, प्रकृतीमध्ये मागे राहील, तो मागेच राहणार. तुम्हाला माहिती आहे का की एखाद्या जंगलामध्ये एखादं आजारी हिरण असेल, हरिण, किंवा आरोग्य चांगलं नसेल, इकडे लक्ष दे. हा हे बघ हे बघ हे बघ तू. हा एखाद्या जंगलामध्ये जर आजारी असलेलं हरिण आणि सुदृढ सशक्त दररोज व्यायाम करणारं, भरपूर अभ्यास करणारा एखादा हरिण असेल, तर कोणतं हरिण वाघाच्या तावडीत सापडेल? अभ्यास करणार का न अभ्यास करणार? बर. आरोग्य जपणार की आरोग्य न जपणार? हा आरोग्य न जपणार हरिण वाघाच्या तावडीमध्ये सापडणार आहे. पूर्वीचा कावळा पाणी पिण्यासाठी रांजणामध्ये खडे टाकून पाणी प्यायचा, खडे टाकून. आताचा कावळा सुद्धा हुशार झालाय.
तो खडे टाकीत बसत नाही, डायरेक्ट स्ट्रॉने पाणी पितो. हे एवढं का झालं? पिढ्या अपडेट झाल्या. बघा, तुमच्या वडिलांना मोबाईल मधलं काही येत नसलं, पोरग सांगत आहे बापाला, पप्पा असं नाही व, हे असं आहे, हा ढंग धरा, करते का नाही? मग कोण हुशार आहे? तुम्ही हुशार आहेत रे लेकरांनो, तुम्हीच खरं हुशार आहात. आणि ही पिढी अशी सुदृढ आणि सशक्त पिढी घडवण्याचं काम आम्ही शिक्षक करत असतो. हा, पण या मोठ्या माणसांना आपण इज्जत दिली पाहिजे, रिस्पेक्ट दिला पाहिजे. का सांगाय? गोष्ट ऐकायची की एक, अरे लय राहिले आपला अजून गोल का भावला राहिलाय, गोष्ट ऐकायची, बासरी ऐकायची. बोलका भावला कधी आणायचा? 4 वाजता आहेत. बर लय टाइम आहे. झोपू येतच शेख सर. हा,